हॅलो, हाय, नमस्ते. मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये. आज सुंदर एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. पनीरची रेसिपी आहे. आपण बाहेर मार्केटमधनं पनीर भरपूर आणतो, पण घरच्या घरी मस्त मऊ लुसलुशीत असं आपण पनीर बनवू शकतो. ते सुद्धा इतक्या सोप्या पद्धतीने. प्रत्येक गोष्ट मी बारीक-सारीक अशी सांगितलेली आहेत आणि आपण घरच्या घरी मस्तपैकी दुधामध्ये अगदी 300 ग्रॅम पनीर, हे बघा मी अगदी वजन करून दाखवलं आहे. कशा पद्धतीने हे पनीर मी बनवलं आहे, कसं बनवलं आहे, कशा गोष्टी त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत, की आपलं मार्केटपेक्षा सुंदर, हेल्दी, व्यवस्थित असं एकदम छानपैकी आपलं पनीर तयार होतं. ह्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत आपल्या पनीरचा व्हिडिओ नक्की बघा. इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे दूध घेतलेलं आहे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आपल्याला पनीर बनवायचे, ते पनीर आपण जेवणासाठी वापरणार आहोत. म्हणजे आपण जर त्याच्याने राईस बनवला, टिक्का बनवला किंवा अशा सगळ्या गोष्टींसाठी म्हणून जे पनीर आपण वापरतो त्याच्यासाठी आपण म्हशीचं दूध वापरतो, म्हणजे फुल क्रीम दूध वापरतो. जेव्हा आपण रसमलाई किंवा रसगुल्ला बनवणार असतो त्यावेळेला आपण जे पनीर यूज करतो त्याच्यासाठी आपण गाईचं दूध म्हणजे लो फॅटवालं आपण दूध वापरतो. त्याच्यामुळे हा फरक नक्की लक्षात ठेवा, की आपल्याला जेवणासाठी जर पनीर बनवायचं असेल तर ते म्हशीचं दूध म्हणजे फुल क्रीमवालं दूध पाहिजे. इथे 2 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये आता आपण काहीही टाकलेलं नाही आहे. मस्तपैकी आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम करताना फक्त एक लक्ष द्यायचं, की आपल्याला दुधावरती मलाई साठून द्यायची नाही आहे. त्यामुळे असं मध्ये-मध्ये ते ढवळत राहायचं आहे. त्याच्यामुळे कसं होतं, वरती मलाई साठत नाही आणि आपल्याला मलाई साठवून द्यायची नाही आहे. त्याच्यामुळे ती मलाई साठली तर काय प्रॉब्लेम होत नाही, पण ते पनीर तिथलं आहे ना चिकट होतं. त्याच्यामुळे आपण ते साठवून न देता असं मध्ये-मध्ये ढवळायचं आहे. दूध आता चांगलं गरम झालेलं आहे. आता इथे मी 3 टेबलस्पून व्हिनेगर आणि 6 टेबलस्पून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही व्हिनेगर घ्याल किंवा जेवढं तुम्ही लिंबाचा रस घ्याल तेवढंच डबल पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते थोडं-थोडं टाकायचं. आधी अर्धं टाकायचं, परत जरा एकदा ढवळायचं. आणि आता हे जेव्हा आपण व्हिनेगर पाण्यात टाकू त्यावेळेला आपला गॅस हा बंद पाहिजे. गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि त्याच्यानंतर आपण हे व्हिनेगर त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे व्हिनेगरचं जे आपण पाणी तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. ते टाकल्यानंतर असंच थोडं ढवळून झाल्यावरती ते दूध तसंच ठेवून द्यायचं. हळू ते दूध फाटायला लागतं आणि त्याची मस्तपैकी मलाई तयार व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आता ते व्हिनेगर टाकले आपण कंटिन्यू ढवळत राहायला पाहिजे असं काही नाही. असंच ठेवायचं. हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी त्याची मलाई तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ते टाकताना गॅस बंद ठेवायचा आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगरमध्ये पाणी टाकूनच टाकायचं. नाहीतर मग जास्त कडवटपणा किंवा जास्त आंबटपणा येतो. त्याच्यासाठी पाणी हे कंपल्सरी टाकायचं आहे. आता हे आपली मलाई म्हणजे आपण जे पनीरसाठी जी मलाई करतोय ती तयार होते, तिथपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करायला घेऊया. आता आपल्याला जी मलाई काढायची आहे त्यासाठी आधी सुरुवातीला एक भांडं घ्यायचं. त्याच्यावरती आपण एक अशी जाळी घेऊया आणि एक असं सुती कापड घ्यायचं, की ज्याच्यातनं आपल्याला त्यातलं पाणी सगळं गाळता आलं पाहिजे. आणि फक्त एक आहे, की गाळताना ते म्हणजे कापड आपण यूज करणार आहोत ते सफेद रंगाचं वगैरे असेल तर ठीक आहे. कलरफुल घ्यायचं नाही, नाहीतर तो सगळा जर त्याचा कलर उतरत असेल तो आपल्या पनीरमध्ये येऊन पनीर आपला व्हाईटच्या ऐवजी जो तुम्ही कलरचं कापड घ्याल तसं होईल. आता इथे कापड मी जरा ओलं करून पहिलं असंच घेतलं होतं, पण नंतर मग ते मी जरा ओलं करून घेतलं, म्हणजे ते जरा व्यवस्थित त्याच्यातनं गाळायला जरा मदत होते. ओलं करून घेतलं आणि जे एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये आता राहिलं होतं ते सगळं पाणी आपण गाळून घ्यायचं आहे. त्याच्यात सगळं पनीर आपलं काढून घ्यायचं आहे. हे मी दाखवते अशा पद्धतीने सगळं पनीर काढून घ्यायचे. 2 लिटर दुधामध्ये मस्तपैकी 300 ग्रॅम तरी पनीर आपलं होतं. तुमचं जर जास्त झालं तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता आपण सगळं पनीर ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता ते जर आपण चमच्याने हलवूया आणि आता त्याच्यामध्ये आपण व्हिनेगर टाकल्यामुळे थोडासा आंबटपणा असतो. त्याच्यामुळे मी चांगलं 2 ग्लास साधं गार पाणी त्याच्यावरती टाकून घेणार आहे, की जेणेकरून त्याचा जो सगळा आंबटपणा आहे तो सगळा खाली उतरेल. पाणी साधं वापरलं तरीसुद्धा चालेल. फक्त कोमट किंवा गरम नको आहे. साधं पाणी किंवा गार पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. असं मी 2 ग्लास पाणी जरा टाकलेलं आहे. जरा चमच्याने सगळीकडे हलवलं आणि मग परत ते पाणी टाकलं. कारण तर जो आपला लिंबाचा रसाचा किंवा व्हिनेगरचा जो जरासा आंबटपणा आलेला असतो तो त्याच्यातनं बाहेर पडला पाहिजे म्हणून. आता हे सगळं आपण छानपैकी प्रेस करून त्याच्यातलं एक्स्ट्रा जे काही पाणी असेल ते सगळं जरा आपण काढूया.
आणि तुम्ही हे जेव्हा तुम्हाला आज पनीरची डिश करायची, जसं मला पनीर टिक्का मसाला किंवा पनीरचा अजून दुसरा कोणता पदार्थ करायचा असेल तर तुम्ही हे पनीर करायला घ्या. पनीर केल्यानंतर ही जी सगळ्या स्टेप आहेत त्या सगळ्या करायला घ्या. आता हे बघा, हे एक्स्ट्रा जे सगळं पाणी आहे ते आपण टाकून दिलं आहे. आता इथे मी स्वच्छ पाणी घेतलं आहे. आता स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा ते असं मी बुडवून घेते, कारण आपण मगाशी जे पिळलेलं होतं ते पिळलेलं असल्यामुळे खाली त्याचा थोडासा आंबटपणा त्या कापडाला आलेला असला तर म्हणून तो जायला पाहिजे, म्हणून हे अशा पद्धतीने परत आपण साध्या पाण्यातून परत बुडवून काढलं आणि परत एकदा पिळून काढलं. आता आपण काय करायचं आहे की हे 1 तास तरी साधारण 1 ते म्हणजे 45 मिनटं ते 60 मिनटं म्हणजे 1 तास. आता हे अशा पद्धतीने परत जाळी ठेवायची. आता माझ्याकडे पनीरचा मोल्ड आहे त्याच्यामुळे मी तो यूज करते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असंच आता ही जी पोटली आहे तशीच ती बांधून ठेवलीत तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे पनीरचा मोल्ड असल्यामुळे ते पनीर जरा चौकोनी आकारामध्ये येतं, बाकी काय असा वेगळा फरक पडत नाही त्याच्यामध्ये, फक्त चौकोनी आकारामध्ये छानपैकी येतं. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपण सगळं ते पूर्ण प्लेन पसरवून घेऊया सगळीकडे. आणि आपण हे 45 ते 60 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावरती काहीतरी अशी जड वस्तू ठेवूया की जे एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये जे काही असेल ते हळू थेंब सगळं बाहेर पडेल. हे बघा, अशा पद्धतीने मी ते झाकून ठेवलं आहे. जर तुमच्याकडे असं काही मोल्ड वगैरे नसेल तर नुसतं घट्ट काहीतरी असं बांधायची ती आणि त्याच्यावरती असं जड काय ठेवलं की त्या जाळीतनं परत सगळं पाणी ते खाली येतं. असं आता आपण 45 ते 60 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. आता हे असं ठेवून तुम्ही बाकीचं जेवण करायला घेतलं आणि जेवणामध्ये पनीर टिक्का बनवायचं असेल तर तिथपर्यंत तुमचं बाकीचं सगळं जेवण बनेपर्यंत आपलं पनीर पण तयार झालेलं असतं. म्हणजे फ्रेशच्या फ्रेश तुम्ही जे पनीर घरच्या घरी बनवून जेवणासाठी वापरू शकता. म्हणजे घरच्यांनासुद्धा आवडेल आणि पाहुणे आले तर त्यावेळेला केलं तर त्यांनाही आवडेल की तुम्ही किती छान पनीर टिक्का मसाला बनवला म्हणून. आणि पनीर टिक्का मसालाची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता हे बघा, 45 मिनटात झालेली आहेत. 45 मिनटानंतर मी हे अशा पद्धतीने सगळं पनीर काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं एकदम सेट झालेलं आहे आपलं पनीर. आता आपण ते पनीर दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया. असं घरच्या घरी सुंदर पटकन असं होऊ शकतं. म्हणजे जेवण त्या दिवशी पनीरचं करायचं आणि पनीर आणायला विसरलो असेल तर पटकन पनीर करता येऊ शकतं. त्यामुळे ही अशी एकदम बारीक-सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्या आहेत. जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून विचारू शकता. हे बघा, असं छानपैकी पनीर मस्तपैकी तयार झालेलं आहे. मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते किती छान त्याचे तुकडे क्यूब्स असे तयार होत आहेत आणि किती मऊ लुसलुशीत असं आपलं घरच्या घरी एकदम सुंदर असं पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्ही बनवलं ते कसं झालं या पद्धतीने. या पद्धतीने बनवल्यानंतर तुमचं पनीर कसं बनलं ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता हे बघा, छानपैकी आपलं पनीर हे मस्तपैकी तयार झालेलं आहे. एकदम ताजं फ्रेश असं डेअरीतनं आणून बनवलेलं आणण्यापेक्षा असं एकदम फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेलं पनीर खाण्यापेक्षा हे असं ताजं पनीर खायला खूपच सुंदर लागतं. त्याच्यामुळे असं पनीर नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. हे बघा, आपलं छान मऊ लुसलुशीत असं आपलं पनीर हे तयार झालेलं आहे. किती सॉफ्ट सुंदर आणि मी तुम्हाला वजनही करून दाखवलेलं आहे की 2 लिटर दुधामध्ये साधारण 300 ग्रॅम तरी माझं तरी आत्ता पनीर सध्या तयार झालेलं आहे. तुमच्या ह्याच्याहून जास्त झालं तर नक्कीच छान. तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा तुमचं किती ग्रॅम पनीर तयार झालं ते. हे बघा, 316 ग्रॅम माझं पनीर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने सुंदर टेस्टी असं एकदम मऊ लुसलुशीत आपलं पनीर घरच्या घरी पटकन असं होणारं मस्तपैकी ही पनीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हीही ट्राय करा. तुमचं कसं बनतं, किती ग्रॅम बनतं तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत हे आपलं पनीर एन्जॉय करा.